नमस्कार. मुंबई तकच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत. मी माधवी देसाई. कालच मुंबईमध्ये मान्सूनचं आगमन झालंय. आता पुढचे 4 महिने हे पावसाळ्याचे असणारे. याही वर्षी चांगला पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. दरवर्षी आपण बघतो की 4 महिने खूप पाऊस येतो, अनेक भागामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. मात्र डिसेंबर महिना सरला की अनेक भागामध्ये दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळते. पिण्यासाठीही वणवण करावी लागते. अशीच परिस्थिती अन्नाच्या बाबतीत येते, कारण अनेक ठिकाणी अन्न हे फेकून दिलं जातं, कचरा कुंडीत टाकलं जातं आणि दुसरीकडे भूकबळी जातात. हा जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, अगदी प्रत्येकाच्या जगण्याशी निगडीत मुद्दा आहे आणि भविष्यामध्ये निर्माण होणारा हा जो खूप मोठा धोका आहे, याच मुद्द्यावर एक कंपनी मोठं काम करते, मोलाचं काम करते. त्या कंपनीचं नाव आहे SDG 6. याच कंपनीचे पार्टनर्स आज आपल्यासोबत इथे या लाईव्हमध्ये जॉईन झालेले आहेत. ॲग्नेलो राजेश अथाडे सर आणि त्यासोबतच सुनील उपलब्ध सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. सर, तुम्हा दोघांचंही या मुलाखतीमध्ये स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न हाच आहे की SDG 6 नेमकं काय आहे, काय काम ही कंपनी करते? तर युनायटेड नेशन्सने एक चार्टर बनवलेलं 17 पॉईंट्सचं पूर्ण जगाला ते राबवण्यासाठी, इम्प्लिमेंट करण्यासाठी, की एन्व्हायरमेंट फ्रेंडली असण्यासाठी किंवा लोकांच्या हिताचं काम करण्यासाठी तुम्ही काय नियम पाळले पाहिजेत. तर त्या चार्टर ऑफ 17 पॉईंट्समध्ये पॉईंट नंबर 6 इज रिलेटेड टू क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन. तर SDG 6 म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि पॉईंट नंबर 6 जो आमच्या कंपनीचा विषय आहे. तर दॅट्स द रिझन कंपनीचं नाव आहे SDG 6. आणि जगात कोणालाही SDG 6 म्हणालं ना तर त्यांना त्वरित समजेल की या कंपनीचा व्यवसाय नेमकं काय आहे. तर त्या दृष्टिकोनातनं ठेवलेलं हे नाव आहे. एनिथिंग रिलेटेड टू वॉटर मॅनेजमेंट आणि रियुजेबल वॉटर स्टोरेज, वॉटर प्युरिफिकेशन किंवा वॉटर ट्रान्सपोर्टेशन, एव्हरीथिंग अँड एनिथिंग कम्स अंडर दिस स्कोप ऑफ ॲक्टिव्हिटी. याच्या व्यतिरिक्त या कंपनीमध्ये आम्ही सुद्धा फूड ग्रेन स्टोरेज, कारण वॉटर स्टोरेजला टँक लागते आणि फूड ग्रेन स्टोरेजला सुद्धा टँकच लागते, तेच मटेरियल लागतं, तोच प्रोडक्ट लागतो, त्याला आपण म्हणतो सायलोस. तर एनिथिंग रिलेटेड टू वॉटर स्टोरेज आणि एनिथिंग रिलेटेड टू फूड ग्रेन स्टोरेज अशा इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोडक्ट्स आम्ही बनवतो. साईजचं उदाहरण द्यायचं म्हणजे तर 15,000 लिटरपासून ते 1 कोटी लिटरपर्यंत ही टँक बनवली जाते आणि इट्स अ मेटल टँक. माझे पार्टनर सुनील उपलब्ध टेक्निकली समजू शकतील की काय मटेरियल वापरलं जातं, परंतु हे साधारणतः सर्वसाधारण सामाजिक व्यक्तीच्या जीवनाला पोचणारं प्रोडक्ट असतं, कारण इट इज वॉटर आणि वॉटर इज लिक्विड गोल्ड. त्याला मॅनेज करण्यासाठी जे तुम्हाला टँक्स लागतील त्याचं इन्स्टॉलेशन मुळात ही कंपनी करणार आहे भारत देशात, पूर्ण देशभरात. पण ही कंपनी सुरू करावी ही गरज का वाटली तुम्हाला? काय या मागचा विचार होता तुमचा? आता जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक वर्षात आपल्याला आपण बघतोय की पाणी हा एक खूप मारामारीचा विषय असतो. शहरांमध्ये थोडंसं कमी भासवतं आपल्याला, कारण की म्युनिसिपल वॉटर सप्लाय असतं. पण जर एक 30-40 किलोमीटर जर बाहेर गेलात मुंबईच्या, तर लिटरली तिकडे वॉटर स्ट्रेस्ड अशी परिस्थिती निर्माण होते तिकडे, जे 3-4 महिने जे वॉटर स्ट्रेस्ड असतात ते. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे ही ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी आहे आणि ह्याच्यामध्ये हे प्री फॅब्रिकेटेड टँक्स जे साईटवर असेंबल होतात. आता जर जव्हार, मोखाडा, वाडा वगैरे ह्या ठिकाणी जर गेलो आपण तर तिकडे कॉन्क्रीटच्या टँक्स बांधणं हे खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे, क्वालिटी मेंटेन होऊ शकत नाही. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे अशा ठिकाणी फास्ट स्टोरेजच्या रूपात ही एक म्हणजे खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे, जी कॉन्क्रीट टँक्सच्या कंपॅरिझनमध्ये जवळ 30 ते 40% त्याची किंमत कमी आहे, टोटली मेंटेनन्स फ्री. तर हा जो चॅलेंज होता आपल्याकडे भारतात, तर तो ही टेक्नॉलॉजी सॉल्व्ह करते. जे वॉटर मॅनेजमेंट सिस्टीमचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये ही सिस्टीम वापरता येऊ शकते? म्हणजे कन्स्ट्रक्शन साईट असतील किंवा हॉस्पिटल्स असतात किंवा उद्योगधंदे असतात, अशा कुठल्या कुठल्या साईट्सवर, कुठल्या कुठल्या उद्योगधंद्यांमध्ये, कुठल्या कुठल्या आस्थापनांमध्ये याचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जाऊ शकतो? कुणाला जास्त मदत मिळू शकते? सगळीकडे उपयोग पडतो याचा, कारण पाणी हे सगळ्यांनाच लागतं. वेदर इट इज अ फॅक्टरी, वेदर इट इज अ स्कूल, वेदर इट इज अ हॉस्पिटल, वेदर इट इज अ गव्हर्नमेंट ऑफिस किंवा रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस. तर पाण्याचा उपयोग सगळीचकडे असतो आणि त्याला आपण कशा पद्धतीने आणि कशा चांगल्या प्रकारे तुम्ही ते साठवून ठेवू शकता फॉर यूज इज व्हॉट मॅटर्स. आता जेव्हा आपण जर इतिहास पाहिला आपल्या देशाचा, तर मॅक्झिमम लेबर एफर्ट्स
जे लोकांच्या जीवनामध्ये जायचे ते लेबर एफर्ट्स असायचे फक्त पाणी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. कारण घरातल्या लेडीज जेंट्स हे कुठच्या तरी लांबच्या लोकेशनवर विहिरीतनं किंवा नदीतनं पाणी आणायचे आणि किलोमीटर चालून त्यांच्या घरपर्यंत ते पाणी पोचवायचे. तर दॅट इज वेस्टेड एफर्ट्स. तर गव्हर्नमेंट इज द बिगेस्ट बॉडी जे हे राबवू शकतात. तर गव्हर्नमेंटनी वॉटर स्टोरेज फॅसिलिटीज क्रिएट केले कम्युनिटीजसाठी, समाजासाठी. म्हणजे त्यांचे एफर्ट्स योग्य ठिकाणी लागले पाहिजेत, नॉट फॉर मुंडेन ॲक्टिव्हिटी लाईक जस्ट सोर्सिंग वॉटर फॉर डेली यूज. तर त्या सगळ्या कामांसाठी तुम्हाला वॉटर टँक्स उपलब्ध करून देऊ शकतं पाणी. आणि कॉर्पोरेट्स, लार्ज एंटरप्राइजेस लाईक हॉस्पिटल, स्कूल्स, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट, हे लोक अशा मोठ्या टँक्सचं संकल्पना करतात आणि एक्झिक्यूट करतात लोकांसाठी, फॉर कॉमन यूज ऑफ पब्लिक ॲट लार्ज. तर जिथे पण मोठी लोकसंख्या असते किंवा काय प्रोडक्शन फॅसिलिटी असते तर त्यांना पाणी लागतं. मॉडर्न वेळेमध्ये तर डेटा सेंटर्समध्ये जिथे लाखो स्क्वेअर फीटचं बांधकाम असतं. एक डेटा सेंटरची साईज साधारणतः 10 लाख फुटापासून ते 1 कोटी स्क्वेअर फीटपर्यंत असते. कन्स्ट्रक्टेड एरिया, मग त्याच्यामध्ये हजारो लोक कामं करतात, हजारो त्याच्यामध्ये मशीन्स असतात. आणि या सगळ्या मशीन्ससाठी आणि लोकांसाठी तुम्हाला 2 गरजा लागतात फार मोठ्या प्रमाणात, पॉवर आणि वॉटर. तर वॉटर स्टोरेज करणं फार महत्त्वाचं आहे. मग ते वॉटर तुम्ही किती प्रकारे चांगलं मॅनेज करू शकता, दॅट ब्रिंग्स डाऊन द कॉस्ट ऑफ वॉटर मॅनेजमेंट. एन्व्हायरमेंट फ्रेंडली टेक्निक्स जे असतात त्याच्याने तुमचा कार्बन फुटप्रिंट, जर तुम्हाला ग्रीन कार्बन फुटप्रिंट पाहिजे तर यू कॅनॉट प्रोक्युअर वॉटर फ्रॉम अ ग्रेट डिस्टन्स. तुम्ही त्या लोकेशनमध्ये जमा करा आणि तिथेच तुम्ही यूज करा आणि त्याला रिसायकल करा. सुनील उपलब्धचं बॅकग्राऊंड असं आहे की 35 वर्षांपासून या क्षेत्रामध्ये असल्यामुळे ही इज बिकम ऑलमोस्ट लाईक अ वॉटर सायंटिस्ट. म्हणजे पाणीशी निगडीत जे काय तुम्हाला करावं लागतं इन द लाईफ सायकल ऑफ अ वॉटर, या सगळ्या सुविधा सुनील उपलब्धनी या बिझनेसच्या मार्फत आखून ठेवलेलं आहे. आणि आता आम्ही एकत्र मिळून याला देशभरात कसं पसरवू शकतो आणि एक सर्वसाधारण सामान्य व्यक्तीला या सुविधा कशा उपलब्ध होऊ शकतात, सरकारच्या मदतीने, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगच्या मदतीने, कॉर्पोरेट सेक्टरच्या मदतीने आणि HNIsच्या मदतीने हेच प्रयत्न आम्ही करतोय. या क्षेत्रामध्ये असंही होतं की द कस्टमर इज समबडी एल्स आणि द कन्झ्युमर इज समबडी एल्स. म्हणजे कस्टमर असू शकतं साधारणतः गव्हर्नमेंट. कारण 1 कोटी लिटरची जर टाकी तुम्हाला बसवायची असेल तर त्याला तुम्हाला जी ताकद लागते ती एक गव्हर्नमेंटच पुरवू शकते. तर द कस्टमर कॅन बी द गव्हर्नमेंट बट द कन्झ्युमर्स आर द सिटिझन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर प्लेस. ते ग्रामपंचायत असू शकतं किंवा मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन असू शकतं. अच्छा, आपण बघतो की रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे टँक्स असतात किंवा ग्रामीण भागामध्येही अगदी पारंपरिक पद्धतीने बांधलेले टँक्स असतात. ते टँक्स आणि हे टँक्स तुमच्या कंपनीमार्फत पुरवले जाणारे, यामध्ये काय फरक असतो? टेक्निकली कसे वेगळे आहेत, कसे फायदेशीर आहेत? सो ह्या ज्या टाक्या आहेत ह्या प्री फॅब्रिकेटेड असतात, ज्या फॅक्टरीमध्ये आपण बनवतो आणि केवळ साईटवर जाऊन असेंबल होतात ते. तर त्याची जी क्वालिटी जी आहे ती फॅक्टरी कंट्रोल्ड असते. आता तुम्ही इमॅजिन करा की जर वाडा मोखाड्यासारख्या ठिकाणी जर आपल्याला एक सिव्हिल कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर एकतर रफ टेरेन आहे तिकडे, पाणी ॲज इट इज तिकडे पाणी कमी आहे आणि कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शनसाठी पहिली गोष्ट तर पाणी लागतं. म्हणजे तुम्हाला मिक्सचरसाठी पाणी लागतं, क्युअरिंगसाठी पाणी लागतं आणि तिकडे पाणी नसल्यामुळे एकतर ती क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन हे होते. बऱ्याचशा जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे गव्हर्नमेंटने जे हे केलेलं आहे ह्या चॅलेंजेसमुळे तिकडे जास्त वर्ष ते टिकू शकले नाही. आणि एकदा स्ट्रक्चर जरी स्ट्रॉंग असेल तरी त्यात लिकेज असेल तर ते काही उपयोगाचं नसतं. तर ही टेक्नॉलॉजी जी आहे ही टोटली फुल प्रूफ आहे, टोटली मेंटेनन्स फ्री आहे आणि ऑलमोस्ट 30% कॉन्क्रीटच्या पेक्षा कमी ह्याचं हे आहे. ह्याच कारणामुळे भारत सरकारने जेव्हा जल जीवन मिशन लॉन्च केलं त्यावेळेला ह्या टाक्यांना त्यांनी हे अप्रूव्ह केलं आणि ह्याच ॲडव्हान्टेजेससाठी त्यांनी वापरायची परवानगी दिली. मात्र तुम्ही जसं म्हणाला आहात की ग्रामीण भागामध्ये वाडा मोखाडासारख्या ठिकाणी पण तुम्ही या टाक्या बांधून देत आहात, तर अशा ठिकाणी तिथल्या स्थानिक लोकांना मर्जीमध्ये घेणं किंवा त्यांच्याशी संवाद साधणं किंवा तिथल्या ग्रामपंचायतीला सोबत घेणं, स्थानिक स्वराज्य संस्था जिथे जिथे ज्या ज्या असतील तर त्यांना सोबत घेणं, या दृष्टीनं तुम्ही कसं काय कोऑर्डिनेशन करता, कसं काम करता? सरकारची मदतही मिळते का तुम्हाला या सगळ्या कामामध्ये, उपक्रमामध्ये?
येस ॲक्च्युली हे जे डिपार्टमेंट जे काम बघतं हे वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या अंतर्गत हे कामं होतात. पूर्वी बघितलं गेलं होतं की महाराष्ट्रात एक जवळजवळ एक 800-900 असे ग्रामीण विलेजेस आहेत की जे वॉटर स्ट्रेस्ड असतात आणि त्याच्यात महाराष्ट्र सरकारची एक योजना होती की ज्याच्यामध्ये ते टँकर वॉटर त्यांना या 2-3 महिन्यांसाठी हे करायचे. त्याचे बरेच चॅलेंजेस होते. तर ह्या टेक्नॉलॉजीमुळे आम्ही हे इंट्रोड्यूस करू शकलो जे ऑस्ट्रेलियामध्ये लोक रेन वॉटर हार्वेस्टेड पाणी जे पित होते. तर आम्ही त्यावेळेला 2012 साली आम्ही हे इंट्रोड्यूस केलं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी ते इमिडिएटली एक्सेप्ट केलं. आणि जे आपल्याला इकडे महाराष्ट्रात आपण बघतो ऑलमोस्ट 2,500 ते 3,000 mm आपल्याला पाऊस पडतो. जसं काल पाऊस पडला होता तसं हे असे पूर्ण सीझनभर आपल्याला तेवढा पाऊस मिळतो. पण ह्याचं 90% पाणी हे जे आहे ते समुद्रात वाहून जातं. तर हे कुठेतरी स्टोअर केलं गेलं पाहिजे जे लोकांना त्याचं उपयोगी पडेल. तर त्यावेळेला महाराष्ट्र सरकारला हे आम्ही इंट्रोड्यूस केलं होतं की गावाच्या बाहेरच आम्ही एक रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक बांधू जे ह्या सीझनमध्ये पाणी भरेल त्याच्यामध्ये आणि जेव्हा वॉटर स्ट्रेस्ड बनत असतील त्यावेळेला हे पाणी पिण्याच्या ह्याच्यासाठी गावातल्या गावातच त्यांना ती फॅसिलिटी असेल. जसं राजेशजी बोलले होते की लोकांना 5-5, 10-10 किलोमीटर चालायला लागतं. तर ती जी आहे ती चॅलेंज गव्हर्नमेंटच्या मार्फत ही पुरी केली गेली. आणि टँकरनी पाणी आणणं आणि अशी स्टोरेज फॅसिलिटी ठेवणं, टँकरनी पाणी आणणं इज एन्व्हायरमेंटली हानिकारक. कारण तुम्ही पोल्युशन क्रिएट करताय. दुसरी गोष्ट, आम्ही फक्त वॉटर टँक्स बनवत नाही तर आम्ही काय करू शकतो, जे वॉटर टँक्स बांधले गेलेले आहेत, कारण बरेच कॉन्क्रीटचे वॉटर टँक्स जे असतात ना त्याला एक शेल्फ लाईफ असते, त्याच्यामध्ये क्रॅक्स निर्माण होतात आणि लिकेजेस सुरू होतात. तर आमच्या टँकमध्ये एक अशी युनिक सुविधा आहे की आम्ही इंटरनली त्याला एक लायनर लावतो आणि हे लायनर आम्ही इम्पोर्ट करतो जपानवरनं. या ज्या क्वालिटीचं लायनर आहे हे लायनर जगामध्ये फक्त 2च कंट्रीजमध्ये त्याचं प्रोडक्शन होतं, एक अमेरिकेमध्ये आणि एक जपानमध्ये. तर आम्ही जे लायनर वापरतोय ते जॅपनीज लायनर आहे. तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणजे बुलेट प्रूफ वेस्टला जेवढी ताकद असते ना त्याच्यापेक्षा जास्ती ताकद या लायनरला आहे. समजा तुमच्याकडे वॉटर टँक असेल, एक 1.5 लाख लिटरची वॉटर टँक असेल तुमच्या सोसायटीमध्ये किंवा कुठेही, त्याच्यामध्ये लिकेजेस सॉल्व्ह होत नसतील तर आमची टेक्निकल टीम येऊन ते लायनर बसवू शकतील आतमध्ये, ज्याच्याने तुम्हाला 50 ते 60 वर्षाची लाईफ मिळते विथ दी एक्झिस्टिंग कॉन्क्रीट वॉटर टँक. म्हणजे गरजेचं नाही की तुम्ही आमच्याकडनं स्टीलची वॉटर टँकच विकत घ्यावी, तर आम्ही तुम्हाला तुमच्या एक्झिस्टिंग सिच्युएशनमध्ये सुद्धा, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला सुविधा देऊ शकतो. आणि या लायनरमुळे ना द क्वालिटी ऑफ द वॉटर रिमेन्स बेटर देन इन द कॉन्क्रीट टँक स्टोरेज ऑफ वॉटर. तर अशा सुद्धा सुविधा आहेत. म्हणजे फक्त आता माझ्याकडे म्हणजे सोसायटीने विचार केला आमच्याकडे एवढी मोठी टाकी, आता कुठे स्टीलची टाकी बसवायची किंवा मेटलची टाकी बसवायची, तर त्यांना आम्ही लायनर देऊ शकतो. बरं, म्हणजे हाही पर्याय आहे. आणि भारतामध्ये वॉटर टँक्समध्ये ह्या साईजच्या वॉटर टँक्स बनवणाऱ्या कंपनीज फार कमी आहेत, मोजके आहेत. त्यातल्या त्यात अशा टाईपचं लायनर वापरणारी आमची एकुलती एक कंपनी आहे. तर इट इज ॲब्सोल्युटली फ्रॉम हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू, फ्रॉम स्टोरेज पॉईंट ऑफ व्ह्यू आणि स्ट्रेंथ ऑफ दॅट, ती थैली असते, एका पर्टिक्युलर वैशिष्ट्य मटेरियलनी बनवलेली थैली असते जी तुमच्या टाकीमध्ये बसेल आणि पाण्याला बाहेर पसरण्यापासून वाचवेल. म्हणजे नो लिकेजेस, 1 पीस असते ती. तर इट सेव्स द लिकेजेस फॉर 50-60 इयर्स. म्हणजे इट इज ॲज गुड एज बिकिंग अ न्यू टँक. म्हणजे शेल्फ लाईफ पण त्याची तेवढी आहे. तेवढी आहे. पण हे किती कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आपल्या या बाकीच्या टाक्यांच्या प्रमाणामध्ये? काही जी मेटल टाकी आम्ही इन्स्टॉल करतो दॅट इज 30-40% चीपर कम्पेअर्ड टू द कॉन्क्रीट टँक. प्लस नो मेस ना, फॅक्टरीमध्ये बनतं आणि लेगोसारखं तुमच्या साईटवर येऊन असेंबल होतं. टाकी असेंबल झाली की त्याच्यामध्ये लायनर लागतं आणि त्या लायनरमध्ये पाणी स्टोअर केलं जातं. आणि टाकीचं जो मेटलची जी स्ट्रेंथ आहे दॅट सपोर्ट्स दॅट लायनर. लायनर म्हणजे कॉमन भाषेमध्ये सांगायला गेलो तर उच्च क्वालिटीची थैली. तर त्याला ती धरून राहते, ती स्टीलची टँक, आणि इट बिकम्स अ ग्रेट सोल्युशन. हा एक वेगळंच सोल्युशन आहे जे बरेच जणांनी कधी ऐकलं नसेल. मात्र यातला जो दुसरा भाग आहे अन्न सुरक्षा, हाही तितकाच मोलाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आपण जसं मी मगाशी म्हटलं की अन्न फेकून दिलं जातं किंवा आपण बघतो शेतकरी त्यांचा माल टाकून देतात कारण त्याला भाव मिळत नाही किंवा पावसाळ्यात त्याचं नुकसान होतं. तर हे अन्न वाया जाऊ नये किंवा हे धान्य वाया जाऊ नये यासाठी सायलो जे काही तुम्ही तयार करता हे या टँक्सपेक्षा कसे वेगळे?
का तीच सिस्टीम इथे वापरली जाते? सो ह्याच्यात जी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे ही सेमच आहे. दोन्हीकडे आपण सिमिलर कॉरिगेटेड प्रोफाईल जे झिंक ॲल्युम स्टील जे ब्ल्यूस्कोप म्हणून एक इंटरनॅशनल कंपनी आहे त्यांनी टाटा स्टील बरोबर एक कोलॅबरेशन करून आता इकडे भारतातच मॅन्युफॅक्चर होतं. हे खूप करोजन रेझिस्टंट मटेरियल आहे. ह्याला जी कोटिंग जी आहे झिंक ॲल्युमची, तर त्या मटेरियलद्वारे आपण ही टाकी जी पिण्याच्या पाण्याची टाकी असते ती आणि सायलो दोन्ही आपण त्याच मटेरियलने बनवतो. तर जी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी कॉमन असल्यामुळे आपण सहज हे स्विच ओव्हर करू शकतो. धान्यांच्या स्टोरेजसाठी जे सायलो लागतात त्याला लायनर लागत नाही. तर जे विदाऊट लायनर जी टाकी आहे ती सायलो आहे ॲक्च्युली. आणि त्याच्यात जे लागणारं मटेरियल हँडलिंग लागतं ते पण वी हॅव पार्टनर्स जे आम्ही त्यांच्याबरोबर काम करून ते हे करून देऊ शकतो. तर 10,000 मेट्रिक टनपर्यंत आपण स्टोरेज सायलोची कपॅसिटी आपण आहे. म्हणजे एका सायलोची एका सायलोची 10,000 मेट्रिक टनपर्यंत तेवढं धान्य त्या एका सायलोमध्ये राहू शकतं. बरोबर. पण त्यामुळे त्या धान्याची किती शेल्फ लाईफ वाढते किंवा काय त्याचा एकूणच परिणाम होतो त्या सगळ्या धान्यावर? तर त्याच्यामध्ये जे आहे हे जे ॲटमॉस्फिअर कंट्रोल त्याच्यामध्ये केला जातो. म्हणजे काही धान्यांना ह्युमिडिटी लागते, काही धान्यांना ह्युमिडिटी लागत नाही. तर हे असे जे सगळ्या ज्या गोष्टी असतात मटेरियल हँडलिंग आणि म्हणजे त्यांना सतत ते असं चर्न करावं लागतं की एका ठिकाणी ते एका ठिकाणी राहून खराब होऊ नये म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या सायलोमध्ये केले जातात. त्याच्यामुळे ही जी लाईफ आहे त्या पर्टिक्युलर धान्याची ती एनहान्स होऊ शकते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की भारतामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्र राज्यामध्ये जिथे आपली लोकसंख्या साधारणतः 13 ते 15 कोटी आहे, इथे पाणी आणि फूड ग्रेन्स दोघांचं जबरदस्त वेस्टेज होतं. जसे सुनील म्हणाले की पावसाचं पाणी वाहून समुद्रात जातं आणि ते आपल्याला जर स्टोरेज नसलं तर वापरायला मिळत नाही. धान्यामध्ये साधारणतः 25 ते 40% धान्य हे खराब होतं कारण आपल्याकडे स्टोरेज फॅसिलिटीज नाही आहेत. आणि धान्य ह्याचं जर आपण शेल्फ लाईफ वाढवलं तर त्याची किंमत देखील सोनं होतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला चांगला मोल मिळू शकतो कारण त्याचं वेस्टेज जर कमी झालं तर त्याची आमदनी वाढू शकते. पण याच्यासाठी पुढाकार घेण्यासाठी मोठ्या मोठ्या संस्थांना इंटिग्रेट करणं फार महत्त्वाचं आहे. सरकार, NGOs, ग्रामपंचायत, स्टेट गव्हर्नमेंट, स्टेट कॉर्पोरेशन्स, कोऑपरेटिव्ह सोसायटीज, कॉर्पोरेट्स या लोकांनी जर एकत्रित आले आणि जर आपण सायलोज क्रिएट करत गेलो तर शेतकरी फायदेशीर ठरणार, शेतकऱ्याला ते फायदेशीर ठरणार. त्याच्या व्यतिरिक्त साधारण माणसालासुद्धा ते धान्य जर वेस्टेज नाही झालं तर चांगल्या दरात मिळू शकतील. तर हे अत्यंत गरजेच्या गोष्टी आहेत. वॉटर स्टोरेज आणि फूड ग्रेन स्टोरेज हे दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तुम्ही जसं म्हणालात की या दोन्ही क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, तर महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या भागामध्ये तुम्ही पोहोचलेला आहात का देशाच्या कुठल्या कुठल्या भागात पोहोचलात असं खरं तर विचारायला पाहिजे. कुठल्या ग्रामीण भागाचा का शहरी भागाचा जास्त रिस्पॉन्स असतो तुम्हाला, आणि कुणाला जर अशा प्रकारचे सायलोज हवे असतील किंवा अशा प्रकारच्या टाक्या हव्या असतील तर त्यांनी काय एकूण ही सगळी प्रक्रिया असते या सगळ्या टाक्या बसवण्यासाठीची? तर गेल्या 15 वर्षांमध्ये तर आम्ही पूर्ण भारतभरच नाही तर इवन भारताच्या बाहेरसुद्धा आम्ही हे केलेले आहेत. आमचं म्हणजे जे आता सध्या एक्सक्लुझिव्ह ऑपरेशन आहे या ऑस्ट्रेलियन कंपनीबरोबर, हे मिडल ईस्ट आणि इंडियन सबकॉन्टिनेंट आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये काही कंट्रीजमध्ये आहे. पण आम्ही जी आता नवीन टेक्नॉलॉजी जी डेव्हलप केली आहे स्वतः, जी ज्याचं आमच्याकडे आता पेटंटसाठी आम्ही अप्लाय केलं आहे, ते आम्ही ग्लोबली जगभर आम्ही हे प्रमोट करायचं आमचं प्लॅन आहे. तर भारतात जर तुम्ही विचारलं तर ऑलमोस्ट सगळ्या स्टेट्समध्ये म्हणजे अरुणाचल प्रदेशपासनं म्हणजे ह्या राजस्थानमध्ये आणि हिमाचल प्रदेशपासनं स्टेट तामिळनाडूपर्यंत आमचे गेल्या 15 वर्षात जवळजवळ 7,500 इन्स्टॉलेशन्स आहेत आणि त्या वाढत्या ह्याच्यामध्येच आहेत. जवळजवळ 350-400 टँक्सची इन्स्टॉल्ड कपॅसिटी आहे आमच्याकडे सध्या. आणि एक सगळ्यात छोट्यात छोट्या म्हणजे वेळात आम्ही कमीत कमी वेळात आम्ही हे करू शकतो. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर शबरीमलामध्ये जेव्हा काही वर्षांपूर्वी एक आंदोलन झालं होतं
तुम्हाला कदाचित लक्षात असेल ते. आणि नेमकं त्याच वेळेला तिकडे एक क्लाउड बर्स्ट झालं होतं, जिकडे पाण्याचं बरंच पाण्यामुळे बरंच नुकसान झालं होतं आणि तिकडे पिण्याचं पाणी नव्हतं. तर त्यावेळेला तिकडे जे त्यांचे वर्षातनं एकदा ती त्यांची ती पूर्ण कम्युनिटी तिकडे जाते, म्हणजे लाखोंच्या अर्जात तिकडे त्यावेळेला जाते. ती पिण्याचं पाणी ॲब्सोल्यूट नव्हतं. तर केरला वॉटर अथॉरिटीने आम्हाला आणि त्यांना कळलं आम्ही ह्या अशा टँक्स बनवतो. तर त्यांनी आम्हाला ती जी जे पिरियड होतं त्यांचं जवळ ऑलमोस्ट एक 50-60 दिवस, फक्त 2 महिने बाकी होते. त्यांनी आम्हाला 45 दिवस फक्त दिले की त्यांना 5 लाख लिटरच्या 3 टाक्या, 15 लाख लिटरचं स्टोरेज त्यांनी आम्हाला 45 दिवस फक्त दिले. राईट फ्रॉम टाईम ऑफ, म्हणजे कन्फर्मिंग टू द टाईम ऑफ वॉटर स्टोरेज. आणि ते आम्ही 45 दिवसात त्यांना करून दिलं. त्यांनी आम्हाला नॉमिनेशन बेसिसवर ते करायला सांगितलं आणि त्यांनी आम्ही ते करू शकलो. तर हे जे आहे हे टेक्नॉलॉजीचं ॲडव्हान्टेज आहे. हे जे कुठल्याही कन्व्हेन्शनल पद्धतीने आपण हे करू शकलो नसतो. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे या टँकला मोबिलिटी आहे. म्हणजे समजा एखादा आता नाशिकला कुंभमेळा होतोय, तर तिथे तुम्हाला अचानक भरपूर पाण्याची गरज लागणार, अचानक, आणि तात्पुरत्या वेळासाठी लागणार. तर आम्ही ते टँक्स इन्स्टॉल करू शकतो. आणि कुंभमेळा संपल्यानंतर गव्हर्नमेंट जर म्हणेल की बाबा या टँक्सना अमुक अमुक गावांमध्ये किंवा शहरांमध्ये तुम्ही रिलोकेट करा, तर न ॲडिशनल स्पेंड करता ओन्ली ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट आणि रिइन्स्टॉलेशन कॉस्ट जर लावलं, तर त्याच टँकचा वापर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतं. हेच तुम्ही कॉन्क्रीटमध्ये नाही करू शकत. हो, कारण एवढे मोठे टँक्स कसे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि नेणार? कॉन्क्रीट टँक्सना तुम्ही मोबाईल नाही करू शकत. हे असेंबल झालेले टँक्स असल्यामुळे आम्ही त्यांना परत ओपन करू शकतो आणि नवीन लोकेशनवर रिलोकेट करू शकतो. तर इट इज व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट फॉर द कॉमन मॅन्स बेनिफिट, म्हणजे ज्याला आपण सोशल जस्टिस म्हणतो. आणि पाणी इज द बिगेस्ट सोशल जस्टिस, सर्व्हिस टुवर्ड्स मॅनकाइंड. तर फार बरं वाटतं की या क्षेत्रामध्ये आम्ही हे सोल्युशन्स देतोय. याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण लोकसंख्येबद्दल बोलतो तेव्हा सॉलिड वेस्टेज भरपूर असतं. तर भांडूपला एक सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये शुभम वॉटर टँक्स अँड लायनर्स, जी ओरिजिनल कंपनी होती, SDG 6च्या अगोदरची ही कंपनी, जी सुनीलने अनेक वर्षांअगोदर सुरू केलेली. तर एका साऊथ कोरियन टेक्नॉलॉजीला धरून अशी टेक्नॉलॉजी भांडूप सिवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये इम्प्लिमेंट केली गेली आहे ऑलरेडी, जिथे आम्ही सरकारचे 56% पैसे वाचवले. साधारणतः 2400 कोटीच्या प्रोजेक्टला 1170 कोटीमध्ये बसवून दिलं. म्हणजे डबल बेनिफिट, पैसे वाचले म्हणजे लोकांचा पैसा वाचला, त्याच्या व्यतिरिक्त एफिशियन्सी आली तर लोकांचाच फायदा होईल त्याच्यामध्ये. तर असं आम्ही टेक्नॉलॉजीच्या मदतीने सुद्धा पदार्पण करतोय क्षेत्रांमध्ये, ज्याचा फायदा जनसामान्यांना होऊ शकेल. तर सिवेज ट्रीटमेंट प्लांट किंवा आता आम्ही सॅनिटेशन सोल्युशन्स क्रिएट करतोय. फॉर एक्झाम्पल जर आपण धारावी पाहिली तर धारावीमध्ये हजारो लाखो लोक राहतात. त्यांचे सॅनिटेशनचे भयंकर प्रॉब्लेम असतात. सरकारला, विशेष करून कॉर्पोरेशनला, सॉलिड वेस्ट मॅन्युअली काढून डिस्पोज करावं लागतं. इट इज अ टीडियस प्रोसेस, व्हेरी बॅड फॉर द एन्व्हायरमेंट. आणि फार गोंधळ होतो जेव्हा ते कार्य चालतं तेव्हा, महिन्यातनं, 2 महिन्यातनं किंवा 3 महिन्यातनं, आणि लाखो रुपये खर्च होतात. तर आता अशा टेक्नॉलॉजीसुद्धा आहेत जे आता आपण इम्पोर्ट करतोय भारतासाठी, जिथे तुम्ही त्या इक्विपमेंटला जर लावलं तर सॉलिड वेस्टेजला तुम्हाला ट्रीट करायची गरजच लागणार नाही. त्याचं सोल्युशन त्या जागेवरच त्यांना मिळू शकतं. तर अशा टाईपच्या सोल्युशन्सना आणण्याचं आपण काम करतोय. प्लस त्या फॅसिलिटीला वापरण्यासाठी जे पाणी लागतं त्याला आपण त्या ठिकाणी कसं रिसायकल करू शकतो त्याचीसुद्धा यंत्रणा बसवतोय. तर इट इज वॉटर अँड ऑल रिलेटेड टू वॉटर. तर आम्ही त्याच्यामध्ये आता सॅनिटेशनसुद्धा आणलेलं आहे. कारण हेल्थच्या दृष्टिकोनातनं, विशेष करून मागच्या 5 वर्षांमध्ये आपल्याला सगळ्यांना पूर्ण जगात समजलेलं आहे की हेल्थ हा किती महत्त्वाचा विषय आहे. आपण जर महाराष्ट्र राज्य बघितलं तर महाराष्ट्र राज्य कितीतरी देशांपेक्षा मोठा राज्य आहे. जगामध्ये फक्त 10 देश आहे ज्यांची आबादी महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्ती आहे. साधारणतः 183 कंट्रीज आर स्मॉलर दॅन महाराष्ट्र. म्हणजे हे एक राष्ट्र नाही आहे, तर आपण याला एक नेशन म्हणू शकतो. 13-14 कोटीचं राज्य म्हणजे ते नेशनपेक्षा मोठंच झालं, कुठच्याही नेशनपेक्षा ते मोठंच झालं. तर गरजा ज्या आहेत पाण्याच्या, फूड ग्रेन स्टोरेजच्या आणि सॅनिटेशनच्या, त्याच्या व्यतिरिक्त सिवेज वॉटर ट्रीटमेंट्स आहे, या सगळ्या गोष्टींचं सोल्युशन SDG 6 निर्माण करायचा प्रयत्न करत आहे. म्हणजे फक्त पाणी साठवणं नाही तर सॅनिटेशनसाठी, त्याच्यासाठी सर्क्युलॅरिटी ऑफ वॉटर, म्हणजे आपण जे
पिऊ आपण जे प्यायचं जे पाणी आहे ते परत पिण्यायोग्य बनवायचं, त्या पूर्ण सर्कलला आपण कंप्लीट करायचं हे गेलेलं आहे. पण ते पाणी फक्त पिण्यासाठी म्हणजे तुम्ही जसं म्हणताय की बाकी गोष्टीसाठी गार्डनिंगसाठी वापरू शकतो किंवा सॅनिटेशनच्या बाबतीत वापरता येऊ शकतं, पिण्यासाठी ते पाणी योग्य होऊ शकतं, त्यासाठी टेक्नॉलॉजी. येस, तर आता जर तुम्ही जर सिंगापूरला गेलात तर तुमचं 100% चान्स आहे की तुम्ही सिवेज ट्रीटेड वॉटर तुम्ही Consume प्यायला मिळेल तुम्हाला. कारण की तिकडे 30 ते 40% जे पाणी आहे जे पिण्यासाठी जे सप्लाय केलं जातं ते सिवेज ट्रीटमेंट प्लांटमधनं प्युरिफाय होऊन येतं ते. आणि तो दिवस जास्त लांब नाही आहे की जिकडे जे आपल्याला भारतात पण ते करायला लागणार आहे. कारण की पिण्याचं पाणी हे तर कॉन्स्टंट आहे जगात, कुठे म्हणजे ते का वाढत नाही आहे ते. आणि ज्या हिशोबाने आपण एवढं इररिस्पॉन्सिबली पाणीचं वापर करतो त्या हिशोबाने आपल्याला तो दिवस खूप जवळच येणार आहे आता. आणि त्याच्यासाठी आम्ही टेक्नॉलॉजिकली आम्ही तयारी करतोय. रिसोर्स मॅनेजमेंट विथ इंटेलिजन्स आणि टेक्नॉलॉजी. तर आम्ही पूर्ण जगभरात शोधत राहतो की आपण काय आणू शकतो ज्याचा फायदा भारतीय नागरिकांना मिळू शकतं. तर आमच्या 2 फॅक्टरीज आहेत, एक आहे भिवंडीला, एक आहे अंबरनाथला. जबरदस्त कॅपॅसिटीच्या ह्या फॅक्टरीज आहेत. वी आर वन ऑफ द मोस्ट एफिशियंट फॅक्टरीज इन दिस सेक्टर इन द होल कंट्री. आणि याचा वापर आपल्या देशासाठी, माझ्या देशासाठी, आपल्या सर्वांच्या देशासाठी कसा होऊ शकतो जास्तीत जास्ती, याचेच दिवस रात्र आमचे प्रयत्न चालू असतात. आणि वी आर कम्युनिकेटिंग टू गव्हर्नमेंट्स, कॉर्पोरेट्स, NGOs, सोशल माइंडेड कम्युनिटीज, ज्यांना आम्ही हे सोल्युशन्स निम्म्य किमतीत आम्ही देऊ शकतो आणि पोचवू शकतो. कारण या गरजेच्या गोष्टी आहेत. आणि ही अशी गोष्ट आहे ना की तुम्हाला लावायची असते एकदाच आणि त्याचा उपभोग घ्यायचा असतो तुम्हाला 50, 60, 70 वर्षांपर्यंत आणि त्याच्या पुढेही. पण आम्ही म्हणतो 50-60 वर्षांपर्यंत. कारण तुम्हाला काय करायचं आहे, स्ट्रक्चर तर स्ट्रॉंग असणारच, आतमधली तुम्ही थैली चेंज करू शकता 60 वर्षानंतर. तर ॲक्च्युअल व्हॅल्यू फॉर द इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण म्हणायला गेलो ना तर दिस इज द बेस्ट सोल्युशन. मात्र यामधून रोजगार निर्मिती कशी होऊ शकते? भरपूर. कारण फॅक्टरीमध्ये आम्ही जे लोक नेमतो ते तर आहेच, त्याच्या व्यतिरिक्त देशभरात जिथे आम्ही ह्या टँक्सचं इन्स्टॉलेशन करतो तिथे आम्हाला मॅनपॉवर लागतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर अनेक फॅक्टरीजना प्रॉब्लेम 2च येतात, नेहमीच 2 प्रॉब्लेम येतात. एक प्रॉब्लेम असतो पाणीचा, दुसरा प्रॉब्लेम असतो पॉवरचा. पॉवरचा प्रॉब्लेम देखील आपली सरकार सॉल्व्ह करते एकदम मोठ्या प्रमाणात. कारण ऑल्टरनेटिव्ह सोर्स ऑफ एनर्जी पण आपण आता टॅप करायला लागलो, त्याच्यामध्ये सोलार पण आपण यूज करतोय. दुसरा प्रॉब्लेम राहिला वॉटरचा. तर ह्या 2 गोष्टींचं जर तुम्ही सोल्युशन केलं तर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी वाढते, तुमचं ॲग्रिकल्चर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो, शेतकरी बिकम्स मोर प्रोडक्टिव्ह. कारण पाणी हे सोनं. जर शेतकऱ्याला पाणी वेळेवर पाहिजे तेवढं जर मिळालं तर जमीन सुपीक होते. आणि हे आपण उदाहरण देशभरात पाहिलं, जिथे पण कनाल वॉटर पोचलं आहे तिथे लोक म्हणजे द ॲग्रिकल्चर फार्मर्स हॅव बिकम सो वेल ऑफ, समाधानी झालेत, त्या आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा समाधानी झालेत. तर पाणी हा विषय एवढा महत्त्वाचा झालेला आहे की त्याच्यामध्ये रोल प्ले करणं आम्हाला फार बरं वाटतं. म्हणजे आपण जे कार्य करतो ॲट द एंड ऑफ द डे वेन यू फॉल बॅक ऑन बेड, तर आपल्याला असं एकदम बरं वाटलं पाहिजे, समाधानी वाटतं. आणि माधवी, मला माहीत नाही की तुमचं लहानपण कसं होतं, पण माझ्या लहानपणी आम्ही पण नळातनं पाणी भरायचो एका हंडाच्या मार्फत. म्हणजे एका छोट्या व्हॉल्यूमच्या वेसलमधनं एका मोठ्या टाकीत न्यायचं आणि मग परत त्या मोठ्या टाकीतनं बालडीत न्यायचं. म्हणजे अर्धा दिवस आमचा पाणी मॅनेजमेंटमध्येच जायचा. आणि एका नळामध्ये 16 घरं पाणी भरायचे. आणि ते नळावरचे जे भांडणं जे पिक्चरमध्ये दाखवले जातात ते ॲक्च्युली खरं असतं, कारण ते मी जगलो आहे. तर पाणीचं महत्त्व काय आणि भर पावसात सुद्धा तुम्हाला पाणी साठवायला त्रास होतो हे आम्ही अनुभवलेलं लहानपणी. तर इट इज अ गिव्ह बॅक टू द सोसायटी. जर आपण अशा सुविधा लोकांना देऊ शकलो तर इट इज इनव्हॅल्युएबल. वी आर ब्लेस्ड ॲक्च्युली की आम्हाला ही संधी मिळते आमच्या बिझनेसच्याद्वारे हे करायला. माझा तोच प्रश्न होता त्यालाच जोडून की तुम्ही यशस्वी उद्योजक आहात, मात्र एखादा सामाजिक भान असलेला उद्योग करणं, त्यामध्ये जाणं हे सोपं नसतं. कारण समाजाशी कनेक्ट करायचा असतो आणि त्यामध्ये तुम्हाला मग फायदा तोट्यापेक्षा पुढे जाऊन विचार करावा लागतो. तर का वाटलं तुम्हाला की अशा उपक्रमामध्ये आपण यावं, यामध्येही आपण बिझनेस केला पाहिजे? तर माझे मित्र, माझे एकदम चांगले मित्र सुनील हे तर ह्या क्षेत्रात आहेतच. मी अनेक उद्योग करतो, भरपूर उद्योग करतो. पण माझ्यासाठी पहिला प्रश्न कुठचाही उद्योग निवडायच्या अगोदर प्रश्न असतो की माझ्या या कार्याने जर इम्पॅक्ट क्रिएट होत असेल तरच मी त्या क्षेत्रात पदार्पण करतो. पाणी ह्याचे मी एवढं लहानपणी कष्ट पाहिलेले आहेत की जेव्हा माझ्या नजरेसमोर ही संधी आली आणि ह्यांच्यासारखी जी व्यक्ती भेटली, म्हणजे जे
मनाने काम करतात, म्हणजे सोशल एंटरप्राइज चालवतात, तर आम्ही ताबडतोब आम्ही ठरवलं की आपण मिळून एकत्र काम करूया. आय एम अ ग्रोथ इन्व्हेस्टर आणि ग्रोथ स्ट्रॅटेजिस्ट. तर कुठच्याही व्यवसायाला किंवा कुठच्याही बिझनेसला मोठं कसं करायचं हा माझा एकच हेतू आहे. आणि हा तर असा व्यवसाय की जेवढा मोठा होईल तेवढा जास्ती लोकांचं कल्याण होऊ शकतो, त्यांना सुविधा मिळू शकते. बरोबर. तर सामाजिक दृष्टिकोन नसला व्यवसायामध्ये तर मी त्याच्यामध्ये सहभागी होत नाही. जेवढे बिझनेसेस मी करतो, मग ते पाटील काकी म्हणा किंवा सांते स्पा कुझिन म्हणा किंवा अफोर्डेबल हाऊसिंग म्हणा किंवा कम्प्युटर एज्युकेशन म्हणा किंवा कुठचंही एज्युकेशन म्हणा, जर ते सामाजिक इम्पॅक्टचं कार्य नसलं तर मी त्याच्यामध्ये सहभाग घेत नाही. तर हे एक असं कार्य आहे, वॉटर, सॅनिटेशन आणि ग्रेन स्टोरेज, ह्या अशा गोष्टी आहेत ना की खरोखर मनाला समाधान वाटतं की आपण जे कार्य करतोय, प्रॉफिट कमवणं गरजेचं आहे. समाज बांधण्यासाठी चांगल्या हातांमध्ये पैसा पोचला की ते अजून समाज बांधू शकतात. तर प्रॉफिट करणं गरजेचं असतं, पण निम्मे प्रॉफिट, नॉर्मल प्रॉफिट करणं इज बिझनेस, त्याच्यामध्ये आम्ही मानतो, मी आणि माझे पार्टनर सुनील सुद्धा. तर याच्या मार्फत जर आपण लोकांपर्यंत पोहोचू शकलो आपल्या प्रोडक्टच्या मार्फत, तर सोन्याहून पिवळं. आणि म्हणून आम्ही एकत्र आलो आणि या व्यवसायाला वाढवायचा प्रयत्न करतोय. मात्र अजून असा जो दुष्काळग्रस्त भाग आहे, तिथले नागरिक असतील किंवा शेतकरी असतील, जे अन्नधान्य पिकवतायत मात्र त्यांना ते कुठे साठवायचं हे कळत नाही, अशा शेतकऱ्यांना, दुष्काळग्रस्त भागातल्या नागरिकांना तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल या मुलाखतीच्या माध्यमातून? की तुम्ही आम्हाला संपर्क करा, तुमचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व्ह करू. आणि तुम्ही देखील म्हणजे या जगामध्ये भरपूर रिसोर्सेस असतात, ते रिसोर्सेस आपलेच असले पाहिजे असं नसतं. जे मी कॉन्सेप्ट सांगितलं ना की कस्टमर वेगळा असू शकतो आणि कन्झ्युमर वेगळा असू शकतो. जर तुमचे हे प्रॉब्लेम असतील वॉटर स्टोरेजचं किंवा फूड ग्रेन स्टोरेजचं, तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आणि आम्ही तुम्हाला सांगू शकतो की कोण तुम्हाला याच्यामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून मदत करू शकतो आणि प्रोडक्टच्या मार्फत आम्ही तुम्हाला कशी काय मदत करू शकतो. तर इट कॅन बिकम अ ट्रायंग्युलर फॅसिलिटी वेअर समबडी विल पे फॉर इट, वी विल इन्स्टॉल इट आणि समबडी विल कन्झ्युम इट. अशा पद्धतीनेच असं इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं जातं, राबवलं जातं आणि बांधलं जातं. फॉर्च्युनेटली सरकारकडे असे भरपूर योजनाही असतात ज्याच्या मार्फत तुम्ही कॉमन मॅनच्या लाईफला अशा पद्धतीने टच करू शकता. पण ते कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे, संपर्क साधला पाहिजे आणि आम्ही त्यांना सांगू शकतो की कुठच्या यंत्रणांकडनं तुम्हाला काय मदत मिळू शकते. अर्थात आपल्या 3 महत्त्वाच्या गरजा असतात, अन्न, वस्त्र आणि निवारा. त्यापैकी अन्न ही खूप महत्त्वाची गरज आहे, त्यासोबत पाणी हे जीवन आहे. तर या 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टींवर तुम्ही काम करताय आणि त्या दृष्टीनं तुम्हाला खूप शुभेच्छा या सगळ्या कामासाठी. असं म्हटलं जातं की पुढचं जे महायुद्ध होईल ते पाण्यासाठी होणार आहे. तर त्या दृष्टीने हे खूप मोलाचं असं काम आहे. तर तुम्हालाही या सगळ्या संदर्भात काही प्रश्न असतील तर ते नक्की तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आजच्या या मुलाखतीमध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. तुमचे प्रश्न विचारत राहा आणि अशाच महत्त्वाच्या मुलाखतींसाठी आणि बातम्यांसाठी पाहत राहा मुंबई तक.